डॉक्टर डी.वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक ट्रस्ट तसंच श्रीराम सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, श्रीराम सेवा संस्थेचे चेअरमन उमाजी उल्पे, व्हाईस चेअरमन दत्तात्रय मासाळ यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी विद्यार्थ्यांसमोर सध्या शिक्षण क्षेत्रातील असंख्य संधी उपलब्ध आहेत, पण यातून त्यांनी योग्य क्षेत्राची निवड करण्याची गरज असून त्यासाठी पालकांनी ज्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना आवड आहे त्याच क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी असं आवाहन केलं। शेवटी यशाची व्याख्या हीच आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो। तर करिअरचा मार्ग निवडताना ही एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी, ही एक माझी आपल्याला सूचना असेल, ही एक आपल्याला माझी विनंती असेल। ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे त्या क्षेत्राची माहिती मिळवण्याचे बरेच सोर्सेस आहेत। काही विद्यार्थी असतील त्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतलेले असतील किंवा त्या ठिकाणाहून पासआउट झालेले असतील, त्यांच्याकडून माहिती घेता येईल। इंटरनेटवरती सुद्धा बऱ्याच सुविधा आहेत की त्यातून आपण माहिती मिळवू शकतो। तर ट्रॅडिशनल पद्धतीचा फक्त विचार न करता आपण क्षेत्र निवडावेत, आपल्या कक्षा तशा विस्तृत ठेवाव्यात, ही एक माझी आपल्याला विनंती राहील। स्पर्धा परीक्षा आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावड्याला राजर्षी शाहू महाराजांपासून पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यापर्यंतचा शिक्षणाचा समृद्ध वारसा लाभला असून डॉक्टर संजय डी. पाटील हा वारसा जपत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं। विद्यार्थ्यांनी शॉर्टकट टाळून यशासाठी संघर्षाची तयारी ठेवावी असं आवाहनही त्यांनी केलं। आज आपल्या सोसायटीमधून म्हणजे श्रीराम सोसायटीमधूनच सुरुवात झाली सर। ज्या आपण हॉलमध्ये आहे तिथं आदरणीय डी.वाय. पाटील साहेबांनी प्रवास सुरू केला आणि इथून आज राज्यपाल म्हणून त्यांचा प्रवास सुरू राहिलेला आहे। म्हणजे एवढं सगळा जे काही इतिहास आहे हे कष्टातून केलेला आहे आणि मग भविष्यात तुम्हाला कुठेही मोठं व्हायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये मन लावून काम केल्याशिवाय, त्या सगळ्या चॅलेंजेस एक्सेप्ट केल्याशिवाय आणि आपल्याला भविष्यामध्ये जात असताना संघर्ष केल्याशिवाय निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार नाही। तर यश मिळवण्यासाठी हा संघर्ष करावा लागेल हे मी या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो। आमदार जयश्री जाधव यांनी सुद्धा विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला। माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची संकल्पना सांगितली। यावेळी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।